नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कल्पेश शंकर डोकते. सर्वांना जय सद्गुरू आणि जय शिवराय. तर कसे आहात सर्व? स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे की आपण चाललो आहे परत एकदा महाडला. आपल्या मित्राचं लग्न आहे, त्या लग्नासाठी चाललो आहे. तर तुम्ही ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण त्याला बघितलं असेल. तर भेटू आपण. बाई, तर पहिली गोष्ट तर खूप धांदल झाली, त्याच्यामुळे घरातून ब्लॉग चालू नाही केला. बाहेर आल्यावरती डायरेक्ट ब्लॉग चालू केला. तुम्ही बघू शकता मी पूर्ण बनणं म्हणजे पूर्ण रेडीमध्ये आलो आहे. इथे हे लोक पण थांबलेत. आम्ही जाणार आता इथून आता घाटकोपरला ओलाने. त्याच्यानंतर तिथे घाटकोपरला ट्रॅव्हल्स बुक केले. त्या ट्रॅव्हल्समधून डायरेक्ट महाडला. आमच्यासोबत आहेत, ह्याला पण तुम्ही बघितलं असाल, ह्यांना नसेल बघितले कारण की हे माझे भाऊजी आहेत. हे पण चाललेत कारण की आमचा एकच मित्र आहे. त्याच्यामुळे सर्वजण, अर्धे जण पण डायरेक्ट घाटकोपरला येणार आहे. डायरेक्ट घाटकोपरला आपण बघू. तर आपली ओला आलेली आहे. मागे सामान टाकतोय. तर बाई, फायनली आपण आता आपल्या गाडीजवळ आलो आहे. हे शेमणे लोक बसलेत आतमध्ये. पैसा अजून दोघं जण स्लो मोशन आहेत, ते येणार आहेत. ते येतील तर आपण गाडीमध्ये बसू. सामान वगैरे तर आपण गाडीमध्ये ठेवलं आहे. आपली ही गाडी आहे. ऐरेश्वर मित्रांनो, साकी नाक्यामध्ये घाटकोपरवरून ऐरेश्वर म्हणजे महाड, पोलादपूर. ज्याला महाबळेश्वरला जायचं असेल, महाबळेश्वरसाठी म्हणजे ह्या डायरेक्ट ह्या गाड्या महाबळेश्वरला जाणार महाडमध्ये. तर ज्यांना कोणाही जायचं असेल आणि या ऐरेश्वर गाडीला कॉन्टॅक्ट करा. रायगड ब्रँड इज ब्रँड. अशा प्रकारे आपली गाडी सुटलेली आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्हाला बोललो होतो मागून आपले 3 जण येणार आहेत. तर हा एक आहे. आणि आम्ही आता पनवेलच्या पुढे आहे. डिझेल भरायला गाडी थांबले. आणि एक विनया. आता जेवायला थांबलोय. जेवूया आपण सर्व. पटपट खाना खाते हो, निकलते इधर से वटपट. गाडी कमान 15-52 महाड पोलादपूर जाणारी गाडी 15 मिनटं जेवायला थांबेल. अर्धा तास मस्त जेवू आपण पद्धतशीर आणि मग पुढचा प्रवास चालू करू. सकाळी आता बघूया किती वाजता पोहोचतो पोलादपुरात आपल्याला गाडी असली. ब्लॉगिंग चालू करतोय का? ब्लॉगिंग चालू आहे. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठायला आलो होतो. हॉटेलवाडाकडून चिकन फ्राईड राईस मागवलेला. मग फोडणीचा भात आणून दिला. कसा होता फोडणीचा भात? एवढा कार होता. फोडणीचा भात कसा होता? फोडणीचा भात कसा होता? कुठल्या गाडी थांबवतात. नाही बाई, आता पोटाला आधार दिला. आता आपण मस्तपैकी डायरेक्ट महाडला उतरूया. अरे बड़े खतरनाक लोग हैं क्या? ओ सकाळचे 4:30 वाजलेत भावानो. तर जस्ट पोलादपूर स्टेशनला पोहोचलो आहे. रात्रीपासून झोपलाय.
मस्तपैकी झोपूया. उद्या सकाळी उठूया. हो ना, सकाळ सकाळ खूप खूप म्हणजे खूप सुंदर दृश्य बघायला भेटेल तुम्हाला. 5 मिनटं थांबा. हो ना, आता जस्ट उतरलो आपण 4:30 वाजता. मगाशी तुम्हाला सांगितलं सकाळ सकाळ महाराजांचं दर्शनसुद्धा देखील घेतलं. आता मस्तपैकी जाऊ फ्लॅटवरती आणि झोपूया. झोपलं तर पाहिजे कारण की उद्या आहे म्हणजे आज आहे भावाची हळद. पाहिजे झोपू आता मस्तपैकी फ्लॅटवरती जाऊन. गजब बेइज्जती है. गुड मॉर्निंग भावानो. मस्त आता उठलो, नाश्ता वगैरे करू, जाऊ अतुलच्या घरी, नवरदेवाच्या घरी जाऊया. आता थोड्या वेळात निघू, अंघोळ वगैरे करू, भेटू मग नवरदेवाच्या घरी गेला. चाललोय नवरदेवच्या घरी. टेम्पोनी 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 ही गाडी तुम्ही बघितला असाल. पडलो असतो, आता पडलो असतो. सीन बघा सीन. हा ना, आता नवरदेवच्या घरी आपण पोचलोय आणि ही नवरदेवाची थार. नवरदेवच्या घरी आलो, बस खोटी फुकड. अरे बसून का हो नवरदेव. हा ना, वडापाव खायला थांबलो. जर तुम्हाला महाबळेश्वर साईडला जायचं असेल तर हा रस्ता महाबळेश्वर साईडला जातो आणि हा रस्ता पोळापूर मार्केटला जातो. त्याच्यामध्येच हा वडापावचा स्टॉल आहे, माऊली कृपा वडापाव सेंटर. मी एकदा वडापाव खाऊन बघा. आता आम्ही कुठले भाई, आता आपण धरणावर जातोय. तिथे जाऊ, धरण एक्सप्लोअर करू, बाजीरे फिरू वगैरे. बाकीचे बाजीरे धरणाचं नाव आहे, त्या स्पॉटचं नाव आहे बाजीरे धरण. थोडं चाललोय. हा इथून जायला रस्ता बघा. धरण किती खोल असेल. पावसाळ्यात ह्याच्या वरून असं पाणी, या पुलावरून असं पाणी वाहतं. आणि जेव्हा ते ओव्हरफ्लो होतं तेव्हा ते धरणाचे दरवाजे खोलले जातात. काही मस्त आहे, मस्त. फिरूया आपण, भेटू. पण एक जण आहे ना जुगाड करतोय त्याचा जुगाड. आणि इकडे 2 जण स्वाद घ्यायला थांबले आणि आम्ही इकडे भाऊजीने आंबे काढले तिथे. एकच काढला, 2 काढले. एक काका त्या धुवून देतो. भावांनो, पण आता थोडंसं पुढे जाऊन येऊया, बघूया काय आहे काय नाही. भाऊजीने आम्ही जातोय, बाकीचे सर्व मागे. पावसाळ्यात ह्याच्यावरून खडकवतचं धरण 1 नंबर आहे तो. धरणाला दरवाजे 1 2 3 4 5 6 7 8 दरवाजे आहेत. 8 याच्यावर बसला असतो मी, फोटो काढला आहे तिकडून. कसं काय जात कशा चुकणार नाही ना? काय नाही तुला चुकलं आहे ना भाई. एवढं आतमध्ये आलो आहे ना, मागच्या साईडला आम्ही, जे डायरेक्ट एंड आहे. तिथून पाणी जिथून येतो तिथपर्यंत आलं. जर अचानक भयानकमध्ये जर पाणी सोडलं भाऊजी त्यांनी, तर आपलं काय होईल? आपण डायरेक्ट नरकात. स्वर्गात पण नाही. नाही, स्वर्गात जाण्यासारखं काही काम नाही केलं आपण. भाई भाऊजींनी तर आपल्याला डायरेक्ट नरकात पाठवलं. आपण स्वर्गात जाण्या एवढं काय पुण्य केलं नाही. जाऊ आता वरती.
कारण की ऊन खूप आहे आणि